अनेक महत्त्वाची बातमी येते। महिलांवरील अत्याचाराच्या घटना या ताज्या असतानाच मालवणमध्ये पहिल्या पतीनं पत्नीला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे। यामध्ये 35 वर्षीय प्रीती केळुसकर यांचं निधन झालंय। आरोपी सुशांत गोवेकर हा फरार आहे, त्याचा तपास पोलीस घेत आहेत। काल संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे। मालवण एसटी बस स्थानक परिसरामध्ये ही दुर्घटना घडली आहे। अतिशय धक्कादायक प्रकार आहे। सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। भर बाजारात पत्नीला पेट्रोल ओतून जाळलेला आहे। अधिक माहिती घेऊयात, गुरुप्रसाद दळवी आपल्या सोबत आहेत। गुरुप्रसाद, नेमका काय हा सगळा प्रकार? प्रज्ञा, नक्कीच नेमकं सांगायचं झालं तर मालवण बस स्थानकासमोरील केजी डायनेटिक सेंटर या लॅबमध्ये काम करणाऱ्या प्रीती केळुसकर या महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक बातमी घडलेली आहे। जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी तिला दाखल करण्यात आली होती। या ठिकाणी उपचार सुरू असताना तिचं निधन झालंय। दरम्यान या महिलेच्या पहिल्या नवऱ्याने तिला पेटवल्याचा आरोप असून पोलीस आरोपीचा शोध घेत होते, परंतु आज सकाळच्या दरम्याने 9-9:30च्या दरम्याने हा जो आरोपी आहे तो पोलिसांच्या ताब्यात मिळालेला आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।